भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापुरात जीवघेणा खड्डा प्रशासनानं भरला। खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं टीडीआरएफ जवान विकास गोरेंचा मृत्यू झाला होता। नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला। गंगापूर धरणातून 3,387 क्युसेक वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू। रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या चाळीसगावमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार। गावात पाणी शिरल्याने 58 कुटुंबियांचं स्थलांतर। पुरामुळे घरांसह गुरांच्या चाऱ्यांचं मोठं नुकसान। शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी। मुंबईतील पाणी कपातीचं संकट दूर होणार। बीएमसी वरिष्ठ अधिकारी आणि जलअभियंता विभागाची लवकरच बैठक। मुंबईच्या जलाशयातील पाणीसाठा 90% पुढे। पाणी कपात रद्द होण्याची शक्यता। मिसिंग लिंक पाहायला गेलेल्या पर्यटकाची गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली। खालापूरच्या गारमाळ परिसरातून मिसिंग लिंकचं दृश्य पाहताना चालकाचं नियंत्रण सुटून गाडी जी आहे ती थेट दरीत गेली। चालक थोडक्यात बचावलाय। महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष। माझ्याविरुद्ध कट रचला होता। दिल्ली न्यायालयाच्या निकालानंतर बृजभूषण यांची प्रतिक्रिया। तर निकालाला हायकोर्टात आव्हान देणार। विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांची ठाम भूमिका। नीट पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली। प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्राने कोर्टाकडे वेळ मागितला। पुढील सुनावणी 7 ऑगस्टला।